आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण आपल्या गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा देत असतो, त्यांना अभिवादन करत असतो। कोल्हापूरच्या योगेश मोरे या अवलिया चित्रकारानं फुलांच्या पाकळ्यांवर चित्र रेखाटत आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। हे आहेत प्राध्यापक योगेश मोरे, कलेचं माहेरघर असलेल्या कोल्हापुरातलं एक कलारत्न। कसबा बावड्यातील जयभवानी गल्लीत राहणाऱ्या योगेश मोरेंची मायक्रो आर्ट सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहे। त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करत गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंना अनोखी गुरुवंदना दिली आहे। आपल्याला उघड्या डोळ्यांनी जी कलाकृती बघताही येणार नाही अशी कलाकृती योगेश यांनी चाफ्याच्या फुलांवर साकारली आहे। हे करत असताना मला काळजी घ्यावी लागली की ते जी फुलाची पाकळी आहे ती खूप नाजूक आहे आणि त्या नाजूकपणाचा मला विचार करत असताना तो ब्रश वापरत असताना हळूवारपणे वापरावा लागला। आणि त्या छोट्याशा पाकळीची जी साईज आहे ती साधारणतः उंची त्याची 2 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी आणि रुंदी 1 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे। त्यामुळे मला नाजूकपणाचा किंवा त्या लहान साईजचा विचार करून ती चित्र त्या प्रमाणात बसवावं लागलं। प्राध्यापक योगेश यांनी आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांवर श्री विठ्ठलासह ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, जनाबाई या संतांच्या प्रतिमा चितारल्या होत्या। कोल्हापूरच्या ज्या कला महाविद्यालयातून योगेश यांनी चित्रकलेचे धडे गिरवले तिथंच ते सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत नवे चित्रकार घडवतायत। नामांकित चित्रकार आणि रंगावलीकार असलेले वडील जयवंत मोरे यांच्याकडून त्यांना कलेचा वारसा मिळालाय। प्राध्यापक योगेश यांच्या वडिलांनी घरातील भिंतीवर साकारलेलं शिवछत्रपतींचं चित्र बघितल्यानंतर महाराज आपल्या समोर उभे असल्याचा भास होतो। आणि ही जी कला आहे ती मला लहानपासून म्हणजे अगदी शाळेला असल्यापासूनच अवगत आहे, उपजत आहे। कारण माझे वडील स्वतः चित्रकार, रांगोळीकार असल्यामुळं उपजतच हा गुण माझ्याकडे आलेला आहे। योगेश यांच्या कुंचल्यातून बसल्या बसल्या काढलेलं बहिणीचं प्रत्यक्ष व्यक्तिचित्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं तैलचित्र, अनेक रचनाचित्र तसंच सामाजिक संदेश देणारी चित्र अशी शेकडो चित्र साकारली आहेत। वडिलांकडून प्राध्यापक योगेश मोरेंना मिळालेला चित्रकलेचा वारसा आता त्यांचा मुलगा कृष्णासुद्धा पुढं घेऊन चाललाय। 6वीत शिकणाऱ्या कृष्णानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसह अनेक चित्र साकारली आहेत। वडिलांसारखाच मायक्रो आर्टचा वारसासुद्धा तो नेटानं चालवतोय। त्यानं पेन्सिलवर प्रभू श्रीरामांची मूर्ती कोरण्यासह सुपारीवर चित्र काढलंय। प्राध्यापक योगेश मोरेंनी चाफ्याच्या फुलावर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गजानन महाराज यांची चित्र रेखाटत आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना केलेलं वंदन कौतुकाचा विषय ठरलंय। त्याचबरोबर कलासक्त मोरे कुटुंबाची तिसरी पिढीसुद्धा कोल्हापूरच्या कला परंपरेत भर घालण्यासह गुरु शिष्य परंपरेची श्रीमंती वाढवतीये। ही अभिमानाची गोष्ट आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे।